ह्या गोदामात सोनं पडलं, ह्या सोन्याचं त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करा. आणि गाव सोन्याचं केलं. गाव ठराविक लोकांना सोन्याचे आहेत, पण हे वारकरी किती मोठा आहे पुढचा ऐका. अर्बुजादी टन सोनं शिल्लक उरलं. 10 क्विंटलाचं 1 टन का प्रकाश व्यापारी आहेत ते दाणा मार्केटचे. शेनगाव मधलं बाळासाहेब आमचं आवडीचं घर आहे. रात्री बारी किती वाजता गेलं की हायक जेवायला म्हणलेलं खरं डॉक्टर साहेब आवडीचं घर आहे. पैसे लय असतात, पण हॉटेल जेवल्यावर तुमचे कॅमेरे पाहतात ना, मग इथं ठासून बोलता येत नाही. भानगड ती अशी हवाच जाती मंगन. हा तुमच्या कॅमेऱ्यात महाराज गवसल्या चालू कीर्तनात तर म्हणीन गुरुजी एखादा, ए काय बोलतो तू पांचटा, तुला तर आम्ही फल्यान धाब्यावर पाहिलं होतं. मग हे चोर पंक्चर होते. दुकानात गेल्यावर शिद्र गवसन दारा पुढे गाडी राहिल्यावर हवा राहीन, हे चोर पंक्चर असं नाही. सात्विक अन्न खायचं आपण. वेळ प्रसंग आल्यावर जेव्हा त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही यात्रेला गेले तिथं काय आपली सासरवाडी थोडी असती, जेवावं लागेल तशी काही पण नाही. पण ज्या गावात आपण कीर्तन केलंय ती माणसं जर आपल्याला रांगोळी लावून जेव घालीत असतील आणि तिथं जेवत नसेल, आणि त्या पाकिटावर जर वाशिमला धाब्यावर जेवत असेल, तर पैसे देणाऱ्याला पण पाप आहे. गळ्यात शपथ खोटं बोलत नाही. तुम्हाला सुद्धा पाप. आम्हाला तर कोण्या नरकात टाकावं हे आम्हाला कळणार नाही, पण याच्यातला अर्ध पाप तुम्हाला पण. विठाला विठाला अर्बुजादी टन सोनं उरलं. काय करायचं? मसनवाटा सोन्याचा करा. मसनवाटा सोन्याचा. रावणाला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. महाराज कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातुड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरतच नाही म्हणून मसनवाट्यात समन नाही. पुण्य संपल्यावर लात घालते ते खाली येतं पुन्हा सोयाबीन कापायला. येऊ लागती माघारी मृत्यू लोका. पुण्य संपलं की बँकेत कोणाला किंमत आहे? ज्याच्या खात्यावर पैसे त्याला, का मोठी गाडी घेऊन जाणाऱ्याला? ज्याच्या खात्यावर पैसे ते बिना बुटाचा बी जाऊ द्या तरी मॅनेजर म्हणतं या काका या 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 काका या. आणि अंगठ्यान ब्रासलेटन लॉकेटन सोन्याचा करदुडान आणि गाडी 70-80 लाखाची एक सोमळ्या गेला. मॅनेजरनं त्याच्याकडे पाहिलं पण नाही. हो. आणि एक मथारा आलं शेतातून, बनेलीच होतं. नातीला दवाखान्यात नेलं तर सीझर झालं, 50-50 हजार पाहिजे होते. तसंच उसाला पाणी भरून आलं. बुट पाय भरलेले, बुट कशाचे? घोट्या पस्तोर पाय भरलेले. मॅनेजरनं पाहिल्याबरोबर खुर्ची सोडी. काय काका 50-50 हजार पाहिजे. बरं. ती कुंचली पाणली, लिहिली, मथाऱ्याचा अंगठा घेतला. कॅशियरला म्हणला इकडे येऊन पैसे दे. आणि पुन्हा मथाऱ्याला सांगितलं रस्त्यात गाडी उभी करू नका. मोटरसायकल त्याच्या नातवाला सांगितलं चोट्टे हाणतील. संधीशी दवाखान्या लोक गाडी दी. जिथं सून भरती करेल तिथं, त्याची सून जिथं भरती करेल तिथपर्यंत. इकडची भाषा आहे ती. आणि हे 80 लाखाच्या गाडीवालं इतकं पेटलं. ते म्हणलं फाटक्या कपड्याचं मथारा आलं, त्याला लगे रस्त्यानं गाडी उभी करू नको, दवाखान्यापासून सरळ जाण, जवळ आणून पैसे दिले. माय अंगावत एखाद्या कोटी रुपयाचं सोनं आहे. ते म्हणले साहेब आपल्याला काही पैसे नाही. म्हणले पॅनल्टी लागू लागू तुमचं खातं 0 झालंय. तू मोठ्या गाडीत आला सुंबळ्या, पण तुझ्या खात्यावर रुपड्या नाही ना. तसं वरी इंद्राच्या अमरपुरीत राहण्यासाठी खात्यावर पुण्य लागते. पुण्य, आणि पुण्य संपलं की लाथ आणतात का. हा इतक्या जोरात की पुन्हा कोण्याच दवाखान्यात ऑपरेशन होत नाही. त्या कमराचं काढून देतात म्हणून मसनवाटा नाही. पण वार करायला गाव सोन्याचं, मसनवाटा पण सोन्याचा. ते कोणाला दिसत नाही. माणसं लय नंबरी झाले हो. मसनवाट्यातली इंगल कापून एक जणांनी म्हशी खाली लावली. हो इतकं पोट्ट भारी. आणि त्याच्या पोराचं नाव शाहूराव.
आणि त्या शाहूनं, त्याचं नाव शाहू, आणि इंगल कापले आरापतीनं आणि म्हशी खाली. हो. आणि बापाचं नाव धर्म. वारं आलं तिन्ही म्हशी पत्रान कापल्यान मेले. मसन वाटेतले इंगल नेत असते इतके काही काही पानचित लोक. तर सोन्याचा मसन वाटा असलं ह्या तर सोयाबीन कापायला जाचत नाही. मसन वाट्या सगळं सोन्याचं. दृष्टांत संपला. माझ्या देहूतल्या मालकांनी तुकोबारायला विचारलं, देवा हा पुन्हा सांगतो ऐका ऐका, ज्याच्या बायकोच्या साडीला हिरे होते का, हिरे होते ना, ती सुदाम देवाची भाऊजई होती. आणि ते सुत्तीचा नवरा सुदाम देवाचा भाऊ. मग ज्याची स्तुती करीत होती ते केदार बुवा मेलन, ते त्याचा जीव गेल्याचं निमित्त झालं आणि ते मेलं. सारी संपत्ती त्याची लुटली, यालाही लुटलं. मग हे न याची बायको कुठं बसले माहिती आहे का, जगदंबेच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला, जोगवा मागायला, जोगवा मागायला. कोणाची स्तुती करीत होते, माणसाची. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण, नका करू नरस्तुती माझी परिसावी विनंती. नराची माणसाची स्तुती केली, मोठा झाला, पण बोंबलत इतका मातुड्यात गेला पुन्हा ती गरिबी लिहिता येत नाही. आणि पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. गाव तर सोन्याचं पण मसनवाटा पण सोन्याचा झाला. तुकोबाराने देवाला विचारलं, देवा का? ठस 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 अंतःकरणातून उमाळा दाटून आला, डोळ्यातून पाणी वाहत होतं आणि तुकोबारायच्या गळ्याला मिठी मारली. तुकोबाराय, द्वापार युगात आवडीनं माझं गुण गायलं त्या व्यक्तीचं नाव होतं सुदामदेव, म्हणून आवडीनं गुण गायलं, याच्याकरता त्याचं गाव सोन्याचं. मग आवडीनं गुण गाणाऱ्याचं गावही सोन्याचं करतोस आणि मसनवाटाही सोन्याचा करतो. इतका आवडीनं गुण गाण्यातली ताकद आहे, मग मला तरी दुसरं देतोच कशाला? गुण गाईनं गुण
आमच्या बाजूचे महाराजांचं काय नाव? रामेश्वर महाराज बैठकीत भेटले होते मला. तुम्हालाही धन्यवाद. आवडीनं गुण गायलं सुदाम देवानं. पृथ्वीवर जितके देश असतील या सर्व देशात जर गाव सोन्याचं कोणाला भेटलं असेल तर अगोदर वार करायला तो वारकरी सुदामदेव महाराज. दोन देवायचं गुण गाचं, काशीतल्या मालकाचं आणि पंढरीतल्या मालकाचं. उपास सुद्धा मर्यादित धरायचे. प्रदोष असेल, सोमवार असेल, एकादशी असेल आणि 5 पर्वण्या येतात. त्याच्यापैकी महाशिवरात्रीची एक पर्वणी आहे. उत्तम शिवरात्री 5 पर्वण्या आणि हे 24, 29 आणि अर्ध उपवास सोमवार आणि प्रदोष. हे पुराणानं दाखवून दिलेली उपवास. यायले नादे लवंगावर मंगळवार धरी ती लवंगावर मंगळवार आणि खडी साखरेच्या खड्यावर बुधवार. वा 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 वा. आणि पिना पारडा पप्याच्या बापाचा. कोण सांगितलं तुला लवंगावर मंगळवार धरायचा? हा, उपासानं इतकी तापली सासूल नीट बोलणं, सासऱ्याला नीट बोलणं, पप्याच्या बापाला छटकेच आणायली. काय बाई, कशाला आगावपणा करती मायाच्या तुरा. हो न कस्तुरे मंजुळे, चुकीचे काम आहे, चुकीचे. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. माणसाला चांगलं आवडणं. या महाराष्ट्रात कोणतंही दुकान टाका त्याचं काही दिवस चलतं. आणि भंगिऱ्या दुकानाचा नाद दारू पाहायचं यायला लागला. एखाद्यानं म्हणावं बाई हो मनी घरात याची पूजा केली की पैसे देतोय. ते पप्याच्या बापाच्या पाय पडायची नाही पण मण्याला दुधानं आंघोळ घाली. आमच्या घरी एक जणांनी मनी द्याला. दारातून चाललं होतं टेम्पो, 2-4 फोटो गिटो त्याच्या त्या टेम्पोत. कोणी म्हणलं असेल महाराजाचं घर आहे. गव्हाचं खळं झालेलं होतं. भरपूर पोते होते गव्हाचे पडलेले. शेती चांगली आहे मला म्हणून तर इतका रगीलपणानं बोलतो. इकडं बंद झाल्यावर निघले तिकडं. मग डॉक्टर साहेब ते दारात आल्याबरोबर थांबले गेमलेत. आमच्या पोरायच्या माईला वाटलं याला 4-5 पायल्या गहू, आपलं 4-5 किलो गहू देऊन टाका. दिले गहू. ते 4-5 किलो गहू दिल्यावर त्यानं लक्षात घेतलं गडे बाई भावनिक आहे, त्यानं मनी द्याला. म्हणले बाई ह्या मनीची पूजा केल्यावर पैसे लय येतात. घेतला ते मनी. जाईच ना. तिला वाटलं जी थैली उशिली का ती थैली याच्या बोकांडीवर घाला. देऊन टाकलं ती 50 किलोची थैली. ते खुश झालं. आता शेतकरी मी एकच, बाकी सगळे नोकरीवाले. नोकरीवाल्याच्या बायका वरच्या मजल्यावर राहतात. कोणी मागायला आला की ते म्हणतात सुतक पडे. सुतक हो, वर्षानुवर्ष कोण भावकीतलं मरत काय माहिती. सुतक पडलं म्हणजे सुतक. आणि पुन्हा त्याच्या घरी जायला असं सरळ जाता येत नाही. प्रकाशराव ती बेल वाजवावं लागती. मी गेलो एका नोकरीवाल्याच्या घरी. आपल्याला शिक्षण कमी, बेल कळालीच नाही. मी धडधड दररोज अक्कल कर तुला. आणि मग म्हणले बाई आपण महाराज येत की काय? मी म्हणलं हो, आधी घासलेट टाकून फुकी तिनं आता लोणीला येते. येतो म्हणलं मी. हे पैशावर शिकलेले लोक असे असतात. नोकरीवाल्याच्या बायका लय चालू. किती चालू सांगू तुम्हाला. त्या सासू सासरे त्याला आवडत नाही. 2च तोंडन खिचडीन बोंड. गुरुजी अंगाव घेऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. ज्याच्या चालू आहेत त्याला लागन आहे का नाही. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ज्याच्या अंगाला शर्ट येईन त्यानं घालायचं. हो, मी काय इथं बसलेले पंगत म्हणत नाही. हा, आरशाला कोण भेटय माहितीये का तुम्हाला? आरशाला कोण भेटय? ज्याचं चट कापलंय ती, ज्याचं अख्खं नाक बुडातून कापलं का ते आरशाला भेटय. बाकीच्या कशाला भ्यायचं. 2च तोंडन खिचडीन बोंड. एका नोकरीवाल्याच्या घरी म्हाताऱ्याला भेटायला गेलो. सांगतो चला.
तुम्हाला एक सांगू का, संसारात माणसं जर सुधारले तर धर्म उंच जाईल. जी माणसं मायबापाचा आदर करते ती माणसं धर्म वरी नेऊ शकतात. जी माणसं मायबापाची किंमत करत नाहीत ते भडवे किती अभ्यास असू द्या ते धर्माला उंच नेऊ शकत नाहीत. भेटायला गेलो, म्हातारं बसलेलं होतं. चहा आला तो आम्ही चहा घेत होतो, दुधाचा चहा. आजही घेतला तुमच्याकडे जरसा. मला चहा, म्हाताऱ्याला चहा द्याला. त्याला अण्णा म्हणत होते. म्हणलं अण्णा घ्या. नको म्हणे महाराज. म्हणलं घ्या आमच्या देखता. त्यानं घेतला, मी घेतला. म्हातारी मला पाहून खुर्चीवरली उठली आणि खाली बसली. इतक्या आदरणीय बायका आहेत बरं का महाराष्ट्रातल्या. राज्य, राणी व संपत्ती देशाची कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे. या देशाची, पवित्र देशाची स्त्री. सर्वात श्रीमंत कोण असेल गुरुजी तर स्त्री आपल्या भारत देशाची. ज्या सद्गुरू गजानन बाबांना जन्म देणारी स्त्री किती पवित्र असेल हो. काय पवित्र मावली असेल ती, किती पवित्र मावली असेल. चला, म्हणलं ताई शिकलेली होती, नोकरीला होती. 40-42 हजार तिला पगार होती. तिच्या नवऱ्याला होती 50-50 हजार पगार. दोघायला होती. जशी साडी तशा रंगाची चप्पल घालीत होती. मला चप्पल घालूनच चहा घेऊन आलती. तर मी म्हणलं ताई ही चप्पल ही घरात वापरायची चप्पल आहे. म्हणलं ताई अशा चप्पला हो म्हणल्या. जशी साडी तशी चप्पल, किचनमध्ये वापरायची वेगळी, हॉलमध्ये वापरायची वेगळी. म्हणलं महाराज घरी आल्यावर त्याला हाणायची एखादी आहे का? तशी असली सांग, मी उठून जातो म्हणलं. माय उग मग गालबडी छिन कशाला तुझ्या घरचा चहा पिऊ. म्हणजे हे पैशाचा कर झाला हो. मला वाटतं देवानं किती श्रीमंती द्यावा पण धोत्राव इन नाही करावं महाराज. कुत्रे भुकत असतात ना हो. मर्यादेत राहिलं पाहिजे ना, लिमिट असलं पाहिजे त्याला. तर मी म्हणलं ताई, आता मी तिला ताई म्हणलं. मी चेहऱ्यावरूनच मला कळालं ताई चुडेली नाही, पण असं म्हणता येत नाही पटकन. तर म्हणलं ताई आजीला आमची म्हातारी सकाळी एकदाच चहा घेते. सासूला म्हातारी म्हणली किडे पडते. म्हणलं तुझ्या तोंडात एवढाल्या आळ्या पडते बोटावानी. मनातली मनात म्हणलं असं जोरात नाही म्हणलं. ती नोकरीवाली बाई होती, तीन राखेल टाकून ठोकला असताना बाळू घरात. मी इतका येडा, माझ्या गोळ्या संपल्यात का तोंडावर म्हणायला. मी काही जास्त नाही बोललो, पण मला राहवलंच नाही. थोड्या वेळाने मी आणलं, त्या म्हाताऱ्याला विचारलं अण्णा तुमचं लग्न झालं तेव्हा जमीन किती होती? काही नाही महाराज, 2.25 एकर होती. आता 40 गाठली. अरे बापरे, 2.25 एकरची 30-40 एकर जमीन. हो म्हणले महाराज, तितकी जमीन कमीली. पोराला शिकिलं, पोराला नोकरीला लावलं. महाराज घरच्या शेतात गहू पिकत नव्हते. ज्याच्या इथं गहू असेल त्याचा गहू काढायला जात होतो. आणि पोरग शहरात शिकायला ठेवलं. 12 वर्ष त्याला चपात्या खाऊ घातल्या. आम्हाला चपाती चित्रात भेटली नाही. बाप सांगत होता. हलकट सून ऐकत होती. 2.25 एकर जमीनची 40 एकर केली. कशी केली? काही नाही महाराज, घरच्या शेतात काम करीत होतो. आणि 5-25 खेड्यात माझ्यासारखी वळही कोणाला रस्ता येत नव्हती. तुमच्याकडे कडब्याच्या वळीला सुडी म्हणतात का गंज? सुडी. माझ्यासारखी सुडी कोणाला रस्ता येत नव्हती. आणि या सुड्या रचल्यावर ज्वारी भेटायची. अरुण बुवा 50, 60, 70 पोते ज्वारी व्हायची. प्रकाशराव तुमच्यासारख्या आडतीवर इकायची. तिथंच पैसे ठेवायचे. सासले कोणी म्हणलं जमीन घ्या की विकत घ्यायची. 40 एकर जमीन घेतली. म्हातारीला बाजूला बसलेल्या म्हातारीला म्हणलं आजीबाई तुम्ही काय केलं? काही नाही म्हणे महाराज, 2.25 एकर जमीन होती. लग्न झाल्यावर घरच्या शेतात सकाळी मालकाला 6:30 वाजता डब्बा करून द्यायचे. 6:30 वाजता डब्बा. आणि घरच्या शेतात 7 वाजता खुरपं घेऊन जात होते. 7 ते 10, सकाळचे 7 ते 10 घरच्या शेतात खुरपीत होते. आणि 10च्या नंतर रोजानं दुसऱ्याच्या शेतात खुरपीत होते. मालकाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. त्या सुनाल म्हणलं बाई तू माणूस आहेस का भूतेस का राक्षसी नेस तू? पाहती का यांचं जीवन? सुड्या रस्त्यानं किती बोट कापले असतील कडव्यानं. त्या बाईनं घरच्या शेतात काम करून लोकांच्या शेतात निंदलंय.
आणि म्हणून 40 एकर जमीन नवऱ्याला नोकरी लागली म्हणून तो याला हार घातलास. याच्यानंतर जर सासूला म्हातारी म्हणशील तर तू केस पिकायच्या आधीच झोपीत मरशील. देव तुला म्हातारं होत देणार नाही. ज्या सुनाला म्हातारं व्हायचंय तिनं सासूला म्हातारी म्हणायची नाही. तुमच्या चपला सगळं पाया पडतो. सासूला आत्या म्हणा, सासूला बाई म्हणा, सासूला माय म्हणा. का म्हातारी म्हणता? हा, तुम्ही नवऱ्याच्या माईला म्हातारी म्हणता. तुमची माय म्हातारी व्हायच्या आधीच मरायची का? तुमची भावजई नाही का घासलेट टाकून फुकायची तुमच्या माईला? मला सांगायचं एक, जी माणसं संसारात नीट वागतात ती परमार्थात याच्या लायकीची असतात. आहिकची धड नाही तयाची परत्र पुसशी काय. चला, गुणगाई नावडी येतो इकडं. नाद हे गव्हाला पाणी देता देता गवत उपटायचा. कडव्यावर येतो, कडवं सोडित नाही. एसटी लांबून आणतो पण बस स्टँडला नेतो डॉक्टर साहेब. मधात सोडित नाही प्रवासी. एका बाईनं आवडीनं देवाचं गुण गायलं. आवडीनं 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 गुण गायलं. त्या बाईच्या देवघरात काशीतले मालक आणि वैकुंठातले मालक 2 प्रतिमा होत्या. एवढं गुण गायलं, एवढं गुण गायलं, पण त्या बाईला मागं पुढं कोणी नव्हतं. म्हणून त्या बाईनं विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. एक पशु पाळला आणि एक पक्षी पाळला. पक्षी म्हणजे कोंबडन, पशु म्हणजे वानर, माकड पाळलं. बाई कोण होती माहिती आहे तुम्हाला? वेश्या होती. वेश्या नाव सांगता येईल तिचं? क्या बात आहे. वाह वाह वाह. काळी टोपी. विठाला विठाला. बाईचं नाव आहे महानंदा. महाराज वेश्या आहे, वेश्या वेश्या आहे. ज्या दिवशी तिच्या त्या व्यवसायामध्ये एखादा पुरुष तिला प्राप्त होत नाही, ती अख्खी रात्र तिनं भजनात घालायची. अख्खी रात्र भजनात. आणि तिनं भजन म्हणत असताना 2 जीवानं नाचायचं. कोंबड्यानं नाचायचं आणि माकडानं नाचायचं. आवडीनं गुण गाण्याची ताकद सांगतो. पर्वकाळ शिवरात्रीचा चालू आहे. वारकरी संप्रदायाचा दंड के समय जाना समय जाना. वारीचा प्रसंग आला असेल तर वारीचं महत्व कीर्तनात 10 मिनिटं सांगायचं. कोणता अभंग घ्या. हो, संतांच्या पुण्यतिथ्या आल्या असत्याल, जयंत्या आल्या असत्याल, पुण्यतिथ्या असत्याल, जयंत्या असत्याल, त्यावेळेला जर प्रकरण असतील, अभंग कुठला घ्या. श्राद्धाचं कीर्तन असू द्या पण 5 मिनिटं संतावर बोला. ह्या पर्व काळात प्रगट दिनाच्या उत्सव सोहळ्यामध्ये ह्या 8 दिवसात एखाद्याच्या 13वीचं जरी कीर्तन असलं तरी 5 मिनिटं तरी सद्गुरू गजानन बाबावर बोलायचं. त्याला संप्रदायातलं वक्ता म्हणतात. समय जाना समय जाना. शिवरात्रीचा पर्व काळ आहे. रोज कीर्तनकाराने 5-10 मिनिटं कवत नाही पण शिवजीवर बोलायचं. तो समय. जीवनभर भजन केलं. विरंगुळा म्हणून 2 जीव पाळले. काय माकड नाचायचं महाराज अरुण बुवा. काय माकड नाचायचं बावडे बुवा. एवढं माकड नाचायचं. आणि कधी कधी त्या कोंबड्याच्या पायाला नख असतात ना, नाचून 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 त्याचे नख असे तुटायचे. त्या जमिनीवर रक्ताचे थेंब पडायचे. पण भजन बंद होईपर्यंत कोंबडं नाचणं बंद करीत नव्हतं. चांगल्याच्या संगतीतलं होतं ना कोंबडं. ते चांगल्याच्या संगतीतलं भजन करणारे. बाई वेश्या होती. वाक्य नीट ऐका. वारांगण आहे, वेश्या आहे, पण तत्व होतं तिच्या जीवनामध्ये. तुम्हाला एक माहिती आहे का? खाटकाच्या पाया पडताना का करा बरं हातवरी. कोणी खाटकाच्या पाया पडतं? कोणी नाही. का पडत नाहीत? त्याचा व्यवसाय काय तोडायचा आहे? मांस. पण एकच खाटीक तत्ववान जन्माला आला. त्या खाटकाचं नाव आहे सज्जन नावाचा खाटीक. सज्जन नावाचा खाटीक. तो पंढरपुरातला मालक त्याला मांस विकू लागला. हो, मांस विकू लागला. विकू लागे मांस. पुरावा आहे. सज्जन कैसा या विकू लागे
भजन करायचा नाद, पण धंदा मासाचा. माय बापानं बापद्यानं सांगितलंय, सजन्या तुला काय भजन करायचं असेल तर कर. बाप बोलायला, माय बोलायली, हे सजन्या काय करायचं असेल तर कर भजन, पण मास शिकायचं काम बंद करायचं नाही. काय ताकीद हो. प्रकाशराव भजनाच्या नादात किलोभर मागितलं त्याला 2 किलो द्यायचं. ज्यानं अर्धा किलो मागितलं त्याला 3 किलो द्यायचं. संसार मातीत जाईन ना. आणि भजन करणारा खाटिकियाचा संसार मातीत जाऊ नये म्हणून पंढरपुरातला मालक त्याच्या तराजूतलं माप झाला. माप गुरुची माप, माप झालं माप. कोणता दगड पंकज? शाळीमार दगड. माप झाला माप महाराज. आणि ज्यानं जितके पैसे दिले तितकंच मापाच्या बाजू तेवढंच माप होत होता. म्हणून सजन कसा ऐकू लागे मास. हो, भजन करणारी लोक होती महाराज, भजन करणारी. म्हणजे एखाद्याला शंका येईल, वेश्याबाई आणि तिचं वर्णन बाळू महाराज करतात, खाटका इतकी बेकार आहे का? होय, त्याला जर पंढरपुरातला मालक तत्वानं वागत असेल, किंमत देतोय, तर तिची काय कथा आहे? अजून एक पुरावा सांगतो तुम्हाला. 35च्या आतल्या यायला सांगतो. टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याला तुम्ही किती किंमत देता? इमानदारीने सांगा, तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे. हा, अरे पैसे देता रे बापा, किंमत सन्मान करता का? गाज ना काय वडजी वडजी कर. पोराचे फोन आला. हे तुमचं गाव ओलांडून आलेत. हो हो वडजी कर बी. डॉक्टर साहेब आदर करता तुम्ही त्यांचा? नाही करीत, नाही करीत. घरातले लोक त्यांचा आदर करीत असतील, मित्र करीत असतील, ज्या कुळात जन्माला आला ते पाहुणे करीत असतील? नाही. पण एका वारकऱ्याचं ऐकून त्याला कोणत्या पंथातले म्हणतात? तृतीयपंथी. या तृतीय पंथातला 22 वर्षाचा एक तरुण एका निष्ठावंत वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकलं. आपली व्यथा सांगितली. त्या वारकऱ्याने सांगितलं, चल एकदा पंढरपूरला. आणि एकदा पंढरपूरला नेलं आणि सांगितलं, अरे माईनं किंमत नाही देऊ दी, बापानं किंमत नाही देऊ दी, तुमच्या भावकीतल्या लोकांनी नाही देऊ दी, मित्रांनी नाही देऊ दी, भूतान नाही देऊ दी, पण तुला जगाचा मालक किंमत देईल. माझं ऐक, तू उद्यापासून भजन करी जाय. आवडीनं भजन केलं, आवडीनं भजन केलं. आज परिस्थिती सांगू तुम्हाला, भारतातला कोणता जरी वारकरी असेल, कोणता जरी वारकरी असेल, किती जरी अभ्यासू असेल, तरी त्याला या तृतीय पंथाचं नाव घेतल्याशिवाय काकडा संपत नाही. कान हो पात्रा खोदू, पिंजारी तू दादू, भजनी आभेदू हरीचे पायी. माझे देहुतले मालक तुकोबरायला म्हणतात. तुकोबराय देहुतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात. देहुतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, हे प्रभू, ज्याला समाजात किंमत नाही, ज्याला घरची किंमत देत नाहीत, या तृतीय पंथाला तुम्ही कुठं नेऊन घातलंय? तर विटेवरच्या मालकाचे डोळे भरून आले आणि तुकोबरायला सांगितलं, तुकोबराय, त्या बालकाने माझं आयुष्यभर आवडीनं गुण गायलंय. मग तृतीय पंथातल्या व्यक्तीनं तुमचं आवडीनं गुण गायल्यावर तुम्ही त्याला अभंगाच्या गाथ्यात नेऊन घालता. इतकं तुमच्या आवडीनं गुण गाण्यात ती ताकद आहे. मग मला तरी दुसरं कशाला देता? गुण गाईन आवडी, गुण गाईन
आवडीनं गुण गाणारा तृतीय पंथातला एक बालक माझ्या सकाळच्या काकड्याच्या अभंगातल्या गाथ्यात जाऊन बसला. गुण गाण्याची ताकद इतकी मोठी आहे. म्हणून मला याच्याकरता सांगायचंय की देवाचं गुण गाण्यासाठी जातीचा संबंध नाही, देवाचं भजन करण्यासाठी गरिबी श्रीमंतीचा संबंध नाही, कुठल्याही जातीचा असू द्या. त्यांना आवडीनं देवाचं गुण गावा. विटेवरचा मालक, काशीतला मालक त्यांना हृदयात ठेवतो. त्यांना आवडीनं गुण गावा. बघा ती वेश्या होती, जीवनभर विटेवरच्या मालकाचं, काशीतल्या मालकाचं भजन केलं, सारखं गुण गायलं. गुरुजी सांगायचे तिनं 4 भजन करायचे. तिला नारदांचं भजन एक आवडायचं, नारायण नारायण नारायण. भगवान शिवजींचं भजन करायची. कारण या महानंदेनं श्रीमद भागवतातला एक प्रसंग पाहिला होता, तो आजामेळाचा. म्हणून नारायण नामाला तिनं फार किंमत दिली. जीवनभर भजन. एका तत्वसिद्धांतिकाचं वाक्य, शेवटच्या टप्प्यात सौंदर्य कमी झालं नाही, महानंदेचं सौंदर्य कमी झालं नाही, पण ज्या घरामध्ये भजन गायलं त्या घरातून एखादा नराधम स्वतःच्या कामाची तृप्ती करण्याकरता तिच्या घरात प्रवेश केला आणि त्या घरातलं वातावरण बघितल्याच्या नंतर त्याचा काम संपत होता आणि महानंदीला नमस्कार करून वापस येत होता. ताकद कशाची असेल महाराज? कशाची ताकद असेल? भजनाची ताकद आहे. विश्वाच्या नामे